Hello students, today's lecture we will discuss about study of fossil groups. Okay, फॉसिल ग्रुप्स आपण स्टडी करत आहोत तर त्याच्यामध्ये काय बघत आहोत आपण फॉसिलचे ग्रुप बघत आहोत. ओके, मग आतापर्यंत आपण किती 3 ग्रुप बघितलेले आहेत. आता हा चौथा ग्रुप आहे टेरडोस्पर्म्स. ओके, तर टेरडोस्पर्म्स म्हटल्यानंतर हे काय टोटली टेरडोस्फाईट प्लांट इथं काय असेल आपल्यासाठी स्टडीसाठी दिलेली असेल. ओके, तर टेरडोस्पर्म्स ॲक्च्युली ही जी प्लांट आहे किंवा तो ग्रुप आहे. ओके, मग त्या ग्रुपमध्ये आपण एक्झाम्पल काय यूज केलं इथं किंवा काय सांगितलं त्यांनी लेजिनोप्टेरिस ओल्डामिया ही जी प्लांट आहे ॲक्च्युअल हे प्लांटचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण आधी बघूया जेणेकरून तुम्हाला ते आयडिया येऊन जाईल. ओके, या टाईपमध्ये काय आहे ती प्लांट आहे. ओके, मग इथे तिचे सीड्स तिला फॉर्मेशन झालेले आहेत. त्यानंतर हा स्टेम आहे आणि इथं रूट्स आहेत. ओके, आणि लिप लाईक स्ट्रक्चर जे आहे ते काय केलं इथं सेपरेटली दाखवलेलं आहे. दॅट इज कॉल्ड एज ए टेरडोस्पर्म्स अँड लेजिनोप्टेरिस ओल्डामिया प्लांट. ओके, मग लेजिनोप्टेरिस ओल्डामिया ही प्लांट आपण आत्ता बघितलं तिचं स्ट्रक्चर. मग ॲक्च्युअल तिचं स्ट्रक्चर काय आहे आणि तिचं इंटरनल आणि मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स काय आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट द टर्म टेरडोस्पर्मेटोफायटा. ओके, सीड फर्न म्हणजे ते काय करते सीड प्रोड्यूस करते ती प्लांट. देन रेफर्स टू सेव्हरल डिस्टिंक्ट ग्रुप्स टू एक्सटिंक्ट सीड बिअरिंग प्लांट्स. म्हणजेच काय सीड बिअरिंग प्लांट आहे पण त्याच्या सीड बिअरिंग असं का म्हटलेलं आहे कारण ती स्पर्मेटोफायटा आहे. ओके, स्पर्मेटोफाईट तिला अट्रॅक्ट झालं म्हणून काय सीड बिअरिंग प्लांट्स असं म्हटलेलं आहे. तर स्पर्मेटोफायटा म्हणजे काय फ्लावरिंग प्लांट्स. ओके, देन मग त्यामध्ये काय सांगितलं आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ लेजिनोप्टेरिस ओल्डामिया हा जो पॉईंट आहे तो आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट काय म्हटलं आहे द स्टेम ऑफ लेजिनोप्टेरिस वॉज एरियल व्हॅरिंग इन डायमीटर फ्रॉम 2 mm टू 4 cm डायमीटर. ओके, त्याचे व्हेरियस लेंथ असू शकते किंवा त्याची स्पेसिस वाईज किंवा ते प्लांट जी जशी डेव्हलप होईल त्या कंडिशन्समध्ये काय असेल तिचे हाईट असेल किंवा तिचा साईज असेल. ओके, देन इट इज अ ब्रांच अँड बोर ॲडव्हेंटिशियस रूट्स दॅट वेअर प्रोबॅबली प्रॉप रूट दॅट सपोर्टेड द वीक स्टेम. ओके, म्हणजे काय त्याला ब्रांचेस आहेत ॲडव्हेंटिशियस रूट्स त्याला फॉर्मेशन झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल जसं कोकोनटचं प्लांट आहे त्याला काय ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच टाईपमध्ये या प्लांटला सुद्धा काय असेल ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम असेल. पण काय करता येते त्याला सपोर्ट देण्यासाठी मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी त्याला काय प्रॉप रूट फॉर्मेशन झालेले असतात. ओके, देन लिव्ज स्पायरली अरेंज अप टू 0.5 मीटर लॉंग. ओके, म्हणजे लीफ कशा आहेत त्याचे स्पायरली अरेंज झालेले आहेत आणि 0.5 मीटर लॉंग एवढी काय त्याची लेंथ आहे. Then next, each leaf was bipinnate to tripinnate and was once fork near its base. ओके, म्हणजेच काय त्याचे जे बायपिन्नेट किंवा ट्रायपिन्नेट हे तुम्हाला माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल जसं आपण नारळाचं पान जे आहे कोकोनटचं लीप आहे ते कसं आहे बायपिन्नेट इन कंडिशन आहे. मग त्याच टाईपमध्ये हे टेरडोस्पर्म्स जे ग्रुप आपण सध्या स्टडी करत आहोत ते लेजिनोप्टेरिस प्लांटचं लीप जे आहे ते त्याच टाईपमध्ये आहे. आपण ते आता स्टार्टिंगलाच त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. ओके, देन मग त्याला काय बायपिनेट किंवा ट्रायपिनेट असं म्हटलेलं आहे. ओके, बायपिनेट पण असू शकतात आणि ट्रायपिनेट असू शकतात. ओके, देन द पिन्नी वेअर बॉर्न ॲट अ राईट अँगल टू द रॅचेस अँड वेअर अरेंज अपोजिट टू इच अदर. ओके, म्हणजेच काय त्याला राईट अँगलला जर पिन्ना किंवा शॉर्ट लीप किंवा शॉर्ट पिन्ना जर प्रोड्यूस झाला तर त्याला काय अरेंज अपोजिट टू इच अदर म्हणजे त्याच्या अपोजिटला काय होईल तो तिथं प्रोड्यूस होईल. ओके, देन द स्टेम वॉज रेडियली सिमेट्रिकल अँड शो दॅट द प्लांट ग्रीव इरेक्ट आल्दो ड्यू टू द इट्स लार्ज फोलिएज. म्हणजे काय ते लार्ज फोलिएज इन कंडिशन्समध्ये फोलिएज म्हणजे काय फोल्डिंग इन कंडिशनमध्ये किंवा पण लार्ज या कंडिशनमध्ये काय होतं आपल्याला लार्ज स्ट्रक्चरमध्ये अवेलेबल किंवा ऑब्झर्व झालेले दिसून येतील. अँड कम्पॅरेटिव्हली नॅरो डायमीटर इट हॅड टू डिपेंड अपॉन द सपोर्ट. ओके, त्याला सपोर्ट काय करते किंवा ती जर लॉंग झाली ओके ते वेल डेव्हलप झाल्यानंतर ते इलॉंगेट इन कंडिशन्समध्ये काय होतील इलॉंगेट इन स्ट्रक्चरमध्ये काय होतील फॉर्मेशन होतील आणि ते काय करेल नेबरिंग प्लांट किंवा नेबरिंग ऑब्जेक्ट जे असेल त्याला काय करतं सपोर्ट करतं किंवा त्याचा सपोर्ट घेऊन ते डेव्हलप होऊ शकतं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इंटरनल स्ट्रक्चर अँड ॲनाटॉमी लेजिनोप्टेरिस ओल्डामिया. मग त्याचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे ते बुकमध्ये क्लिअरिटी एवढी डायग्राम काय क्लिअर हे केलेलं नाही मेन्शन केलेलं नाही. पण जर आपण
लाईट डायग्राम बुकमध्ये जर बघितली तर आपल्याला समजून येऊ शकते. ओके, त्यामुळे ती बुकमध्ये काय करू शकता तुम्ही ऑब्झर्व करू शकता. देन टू कॉर्टिकल लेयर्स इज द पेरिडर्म and then pericycle crush primary phloem and then the secondary vascular tissues. ओके, मग कॉर्टिकल लेयर्स म्हणजे काय, कॉर्टेक्स हे ज्या सेल्स असतील. मग कॉर्टेक्स सेल्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं, पॅरेंकायमेटस सेल्स अँड स्क्लेरेंकायमेटस सेल्स तिथं अवेलेबल किंवा ऑब्झर्व केले जातात. पेरीसायकल क्रश प्रायमरी, मग पेरीसायकल काय करतात, त्या क्रश करतात किंवा ट्रॅव्हल्स करतात. ओके, फ्लोएम देन सेकंडरी वास्क्युलर टिश्यू. मग फ्लोएम झाल्यानंतर मग वास्क्युलर टिश्यूज म्हणजेच काय, झायलेम फ्लोएम टिश्यूज काय करतात, तिथं फॉर्मेशन झालेल्या दिसून येतात इंटरनली. ओके, देन द सेकंडरी सिलेंडर सराउंड्स द प्रायमरी झायलेम अँड इट इज ट्रान्सफर बाय सेकंडरी मेड्युलरी रेज दॅट मे बी नॅरो ऑर वाईड. ओके, मग सेकंडरी मेड्युलरी रेज जे असतील ते काय करतात, तिथं फॉर्मेशन करतात, त्या तिथं अटॅच होतात. ओके, किती त्या प्रायमरी झायलेममध्ये काय होतील, त्या सराउंड करतील, प्रायमरी झायलेम त्याला सराउंड करेल. ओके, मेड्युलरी रेजला. ओके, देन आणि त्या नॅरो कॅव्हिटी किंवा नॅरो वाईड स्ट्रक्चर काय करतील, तिथं फॉर्मेशन करतील. देन सेकंडरी रिंग अल्सो इंटरप्टेड बाय पॅसेज ऑफ लिप ट्रेस दॅट ओरिजिनेट फ्रॉम द प्रायमरी झायलेम स्ट्रँड. ओके, मग काय करतात, त्या सेकंडरी रिंग जी आहे फ्लोएमची ते काय करते, पॅसेज लिप लाईक स्ट्रक्चर किंवा लिप लाईक स्ट्रेस जे असेल ते काय करतील, तिथं फॉर्मेशन करतील ओरिजिनेटेड फ्रॉम प्रायमरी झायलेम स्ट्रँड. ओके, मग प्रायमरी झायलेम स्ट्रँड जे असेल ते त्याच्यापासून काय झालेले असेल, ते ओरिजिनेट झालेले असतील. देन द सेल्स इन द फ्लोएम आर अल्टरनेटली अँड लार्ज अँड स्मॉल. मग कशा असतील, ते झायलेम सेल्स ज्या आहेत त्या अल्टरनेट अरेंज असतील. ओके, देन लार्ज असतील आणि स्मॉल, या दोन कंडिशन्समध्ये काय असतील, त्या अल्टरनेटली अरेंज्ड झालेल्या दिसून येतील. देन नेक्स्ट वन, द स्मॉलर वन्स डिवाइड बाय वॉल ॲट राईट अँगल्स ऑफ द टू द व्हर्टिकल रोज ऑफ सेल्स. मग काय, त्या राईट अँगलमध्ये जर ते प्रोड्यूस झालेले असतील मग त्याचं डिव्हायडेशन झालेलं आहे. व्हर्टिकल रोज अँड राईट अँगल्स हे दोन किंवा व्हर्टिकल रोजमध्ये काय झालेलं असेल, त्याचं डिव्हायडेशन झालेलं असेल. ॲक्च्युअल तिची डायग्रॅम जी आहे ती बुकमध्ये कॅमेऱ्याच्या अंडर जर आपण बघितली ती क्लिअरिफिकेशन तुम्हाला होणार नाही, म्हणून तुम्ही काय करायचं, ती डायरेक्टली बुकमध्ये ती डायग्रॅम ऑब्झर्व करायची. ओके, किंवा मग नेटवरती ती ऑब्झर्व करून तुम्ही त्याचं स्टडी करू शकता. ओके, तरी पण आपण ती डायग्रॅम बघू शकतो. ॲक्च्युअल आता ही डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम काय आपल्याला ॲक्च्युअल तिथं काय होत नाही, व्यवस्थित तिथं जे स्ट्रक्चर जे आहेत फक्त आपल्याला इथं त्याचे लेबल्स बाहेरून दिसतात, पण ॲक्च्युअल आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते काय होत नाही, वेल डेव्हलप झालेलं किंवा वेल आपल्याला ते शो होत नाही. म्हणून ते इथं इथं त्याच्यामुळे ते दाखवलेलं नाही. ओके, त्यामुळं आपण काय करायचं, ते नेटवरती सर्च करा आणि ती डायग्रॅम जी आहे, जी क्लिअर डायग्रॅम आहे ती आपण तिथं सर्च करून तिचा स्टडी करू शकता. ओके, देन नेक्स्ट सेकंडरी झायलेम नेक्स्ट टू द सेकंडरी फ्लोएम इज कॅम्बियम. मग सेकंडरी फ्लोएम जो आहे तो काय करतोय, कॅम्बियम सेल जे आहे किंवा कॅम्बियम हे जे स्ट्रक्चर आहे याला काय करते, ते अटॅच करतं आणि झायलेम फ्लोएम टिश्यूजमध्ये काय करते, ते रिअटॅचमेंट करून घेतं. ओके, सेकंडरी झायलेम इज नेक्स्ट टू द कॅम्बियम अँड फॉर्म्स नॅरो झोन इन स्टेम विथ स्मॉलर डायमीटर अँड कम्पॅरेटिव्हली वाईड झोन इन अ थिकर स्टेम. ओके, मग झायलेम अँड फ्लोएम याच्यामध्ये कॅम्बियमची काय होते, अटॅचमेंट होते किंवा कॅम्बियम त्यांना अटॅच करून घेतं. मग ते काय करतं, त्याच्यामुळे जशी त्याची साईज वाढेल, त्याची साईज इन्क्रीज होईल, ॲन्युअली रिंग फॉर्मेशन होईल, तसंच त्या स्टेमची साईज असेल ती काय होईल, ऑलरेडी तिथं थिक होऊन जाईल. ओके, देन सेकंडरी झायलेम कन्सिस्ट of large tracheids with multiseriate bordered pits arranged on the radial walls. मग काय करेल, ते मल्टीसेरिएट ट्रॅकिड्स. ओके, ट्रॅकिड जे असतील त्या कशा असतील, झायलेमध्ये ट्रॅकिड्स तिथं अवेलेबल झालेले असतील किंवा डेव्हलप झालेले असतील, पण विथ मल्टीसेरिएट बॉर्डर्ड पिट्स. मग त्या बॉर्डर्ड पिट्स जे आहेत किंवा आउटर कव्हरिंग जे आहे त्या ट्रॅकिडचं ते काय करेल, बॉर्डर तिथं फॉर्मेशन करेल, अरेंज इन बॉर्डर रॅडियल वॉल्स. ओके, देन द बॉर्डर पिट्स हॅव अँग्युलर बॉर्डर्स. मग पिट्स जे आहे ते काय करेल, अँग्युलर बॉर्डर तिथं काय करेल, फॉर्मेशन करेल. कशासाठी, ते ट्रॅकिड सेल जे आहे त्या झायलेम सेल जे आहेत त्या काय करेल, वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं कशामध्ये आपण बघतोय, ॲज अ फॉसिल्स. ओके, फॉसिल्समध्ये त्यांना अवेलेबल झालं, म्हणजे ते स्ट्रक्चर तसं असू शकतं, ॲक्च्युअल तसं आहे की नाही हे प्रेझेंट कंडिशनला आपल्याला माहिती नाही किंवा त्यांना माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी त्याचं रिलेटिव्हली ते काय केलं, तिथं मांडल्या गेलेलं आहे. हे फॉसिल्स आहेत, म्हणजे ते फक्त ते असू शकतं असं त्यांचं तिथं म्हणणं आहे. ओके, 4 number fossil group pteridosperms is finish. Okay,
जेवढे आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे त्याच्यात तुम्ही नेटवरती त्या डायग्राम्स वगैरे जे असतील ते स्ट्रक्चर आहे ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ओके, थँक्यू.